नमस्कार मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने इंग्लिश शिकत आहोत त्या पद्धतीला फोनिक्स असं म्हणतात आणि फोनिक्स म्हणजेच आवाजांवर अवलंबून असणारी इंग्लिश वाचण्याची पद्धत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 26 अक्षरांचे आवाज सांगणार आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक अक्षराला नाव असतं आणि अक्षराला एक आवाज असतो. मित्रांनो, अक्षर म्हणजेच अल्फाबेट आणि यापुढे मी अक्षर न म्हणता अल्फाबेट असं म्हणणार आहे. आपल्याला जर इंग्लिश अचूक वाचायला शिकायचं असेल तर या अक्षरांचं नाव आणि अक्षरांचा आवाज दोन्ही गोष्टी व्यवस्थित आल्या पाहिजे. चला तर बघूया अल्फाबेटचं नाव आणि अल्फाबेटचा आवाज. पहिला अल्फाबेट आहे ए. ए चं नाव आहे ए आणि ए चा आवाज आहे ॲ. लक्षात घ्या, ऍपल मधला ॲ. दुसरा अल्फाबेट आहे बी. बी चं नाव बी आणि बी चा आवाज ब. लक्षात घ्या, बी चं नाव बी आणि बी चा आवाज ब. बॅट वाला ब. मित्रांनो, वटवाघूळला इंग्लिश मध्ये बॅट असं म्हणतात. लक्षात घ्या, बी चं नाव बी आणि बी चा आवाज ब. पुढचा अल्फाबेट बघूया, सी. सी चं नाव सी आणि सी चा आवाज क. कॅट वाला क. कॅट म्हणजे मांजर. पुन्हा एकदा सांगतोय, सी चं नाव सी आणि सी चा आवाज क. कॅट वाला क. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया, डी. डी चं नाव डी आणि डी चा आवाज ड. डॉग वाला ड. इंग्लिश मध्ये कुत्र्याला डॉग असं म्हणतात. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया, ई. ई चं नाव ई आणि ई चा आवाज ए असा असतो. व्यवस्थित आहे का? ई चं नाव ई आणि ई चा आवाज ए. एग वाला ए. एग म्हणजे अंड. इंग्लिश मध्ये अंड्याला एग असं म्हणतात. पुढे जाऊया, एफ. एफ चं नाव एफ आणि एफ चा आवाज फ. फॅन वाला फ. लक्षात घ्या, एफ चं नाव एफ आणि एफ चा आवाज फ. फॅन वाला फ. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया, जी. जी चं नाव जी आणि जी चा आवाज ग. लक्षात घ्या, जी चं नाव जी आणि जी चा आवाज ग. गिफ्ट वाला ग. गिफ्ट म्हणजे भेट वस्तू. पुढचा अल्फाबेट बघूया, एच. एच चं नाव एच आणि एच चा आवाज ह असा होतो. हेन वाला ह. मित्रांनो, इंग्लिश मध्ये ना कोंबडीला हेन असं म्हणतात आणि म्हणून एच चा आवाज हेन वाला ह. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया. पुढचा अल्फाबेट आहे आय. आय चं नाव आहे आय आणि आय चा आवाज होतो ई. लक्षात घ्या, आय चं नाव आय आणि आय चा आवाज होतो ई. इंक वाला ई. इंक म्हणजे शाई. पुढच्या अल्फाबेट कडे जाऊया. अल्फाबेट आहे जे. मित्रांनो, जे चं नाव जे आणि जे चा आवाज ज. जोकर वाला ज. लक्षात घ्या, जे चं नाव जे आणि जे चा आवाज ज. जोकर वाला ज. पुढचा अल्फाबेट बघूया. पुढचा अल्फाबेट आहे के. के चं नाव के आणि के चा आवाज क. किंग वाला क. मित्रांनो, किंग म्हणजे राजा. के चं नाव के आणि के चा आवाज क. किंग वाला क. पुढचा अल्फाबेट बघूया, एल. एल चं नाव एल आणि एल चा आवाज ल. लॅम्प वाला ल. आता लॅम्प म्हणजे काय
तर लॅम्प म्हणजे दिवा. एलचं नाव एल आणि एलचा आवाज ल, लॅम्प वाला ल. पुढचा अल्फाबेट बघूया. एम, एमचं नाव एम आणि एमचा आवाज म, मंकी वाला म. लक्षात येते ना मित्रांनो? एमचं नाव एम आणि एमचा आवाज म, मंकी वाला म. मंकी म्हणजे माकड. पुढचा अल्फाबेट बघूया. एन, एनचं नाव एन आणि एनचा आवाज न, नेस्ट वाला न. नेस्ट म्हणजे पक्ष्याचे घरटे, म्हणून एनचं नाव एन आणि एनचा आवाज न, नेस्ट वाला न. पुढे जाऊया. ओ, ओचं नाव ओ आणि ओचा आवाज ऑ असा होतो. लक्षात घ्या. ओचं नाव ओ आणि ओचा आवाज ऑ असा होतो. ऑरेंज वाला ऑ. ऑरेंज म्हणजे संत्र. पुढे जाऊया. पी, पीचं नाव होतं पी आणि पीचा आवाज होतो प, पॅरेट वाला प. पॅरेट म्हणजे पोपट. लक्षात घ्या. पीचं नाव पी आणि पीचा आवाज प, पॅरेट वाला प. पुढचा अल्फाबेट क्यू, क्यूचं नाव क्यू आणि क्यूचा आवाज क्व, क्वीन वाला क्व. लक्षात घ्या. क्वीन म्हणजे राणी आणि म्हणून क्यूचा आवाज होतो क्व, क्वीन वाला क्व. पुढे जाऊया. आर, आरचं नाव होतं आर आणि आरचा आवाज होतो र, रॅट वाला र. रॅट म्हणजे उंदीर. आरचं नाव आर आणि आरचा आवाज र, रॅट वाला र. पुढे जाऊया. एस, एसचं नाव एस आणि एसचा आवाज स, सन वाला स. मित्रांनो, सन म्हणजे सूर्य. लक्षात घ्या. एसचं नाव एस आणि एसचा आवाज स, सन वाला स. पुढे जाऊया. टी, टीचं नाव टी आणि टीचा आवाज ट, टॅप वाला ट. मित्रांनो, इंग्लिश मध्ये ना नळाला टॅप असं म्हणतात. पुढचा अल्फाबेट बघूया. पुढचा अल्फाबेट आहे यू. यूचं नाव होतं यू आणि यूचा आवाज होतो अ. लक्षात घ्या. यूचं नाव यू आणि त्याचा आवाज अ, अम्ब्रेला वाला अ. अम्ब्रेला म्हणजे काय? तर अम्ब्रेला म्हणजे छत्री. पुढे जाऊया. व्ही, व्हीचं नाव व्ही आणि व्हीचा आवाज व, वॅन वाला व. लक्षात घ्या. व्हीचं नाव व्ही आणि व्हीचा आवाज व, वॅन वाला व. वॅन म्हणजे मोठी गाडी. पुढे जाऊया. डब्ल्यू, डब्ल्यूचं नाव होतं डब्ल्यू आणि डब्ल्यूचा आवाज होतो व. लक्षात घ्या. डब्ल्यूचं नाव होतं डब्ल्यू आणि डब्ल्यूचा आवाज होतो व, वॅक्स वाला व. पुढचा अल्फाबेट बघूया. पुढचा अल्फाबेट आहे एक्स. आता एक्सचं नाव होतं एक्स आणि त्याचा आवाज सुद्धा एक्स असा होतो. एक्सचं नाव एक्स आणि आवाज एक्स, एक्सरे वाला एक्स. पुढे जाऊया. वाय, वायचं नाव होतं वाय आणि वायचा आवाज होतो य, येस वाला य. शेवटचा अल्फाबेट आहे झेड. मित्रांनो, या अल्फाबेटचं नाव होतं झेड आणि अल्फाबेटचा आवाज होतो झ, झिप वाला झ. लक्षात घ्या. नाव झेड, आवाज झ, झिप वाला झ. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निकचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.